सोलापूर शहराला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलाय। विजांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्यासह पाऊस झाला। रात्रभर तुफान पाऊस पडलेला आहे। रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। ही त्याची ड्रोन दृश्य आपण बघतोय। अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना बीडी घरकुल, मित्रनगर, शेळगी यासह अनेक भागामध्ये हा पाऊस झालाय। लोकांच्या घरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी शिरलंय। संपूर्ण रात्र लोकांची अत्यंत तारांबळ करण्यात गेलेली आहे। ही ड्रोन दृश्य आपण त्याची पाहतोय। सोलापुरात काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती पाणी साचल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मी सध्या सोलापुरातील मित्रनगर परिसरातील शेळगी या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचल्याची घटना जी आहे ते आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते। खरं तर अनेक भागामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे ते अनेक नागरी वस्तीमध्ये शिरल्याचं चित्र दिसते आणि त्याचीच परिस्थिती जी आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकताय। प्रत्येक नगरामध्ये जे आहे मित्रनगर परिसरातील 2 ते 3 फूट पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं आहे आणि या ठिकाणी आपण एका मित्रनगर परिसरातील एका परिसरामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ जी आहे ती होत असते। दररोजची जी दररोज ज्याप्रमाणे माणसं जे आहेत ते वेगवेगळी कामं करत असतात, मात्र सगळी कामं जे आहे ते खोळंबल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। अक्कलकोट रोड असेल, मल्लिकार्जुन नगर असेल, जुनी विडी घरकुल असेल, मित्रनगर असेल, शेळगी असेल, या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। खरं तर आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी 2 ते 3 फूट जे पाणी जे आहे त्या घरामध्ये शिरल्याची घटना चित्र जे आहे ते एकंदरीत दिसून येते। त्यामुळे नागरिकांची जी आहे ती मोठी तारांबळ दिसून येते। आपण एका घरामध्ये आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्यांचे हाल जे आहेत ते नागरिकांचे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। खरं तर या ठिकाणी बघू शकताय की पाणी जे आहे ते संपूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याची चित्र जे आहे ते एकंदरीत दिसते। खरं तर आपल्याला या ठिकाणी करत असताना मी कॅमेरा पर्सनला सांगेन की या ठिकाणी पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते गुडघाभर पाणी या संपूर्ण घरामध्ये शिरल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर अनेक भागामध्ये विजांच्या कडकडासह रात्रभर जे आहे ते मुसळधार शहरामध्ये पाऊस पडलेला आहे। कॅमेरा पर्सन तौशिफ शेखसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, मित्रनगर, शेळगी। माझं नाव विकी गौतम शिवशरण। मी राहायला इथं मित्रनगर, कुमारस्वामीनगर क या भागात राहतो। काल रात्री 2 वाजल्यापासून इथं नाल्याचं पाणी फुटलेलं आहे। या अगोदरही आम्ही काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयुक्तांना पत्र देऊन आम्ही त्यांना सांगितलं होतं की पावसाच्या अगोदर काय आपण इथं कारवाई आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून असे ढगफुटी नाही, याच्यापेक्षा मोठा जरी पाऊस आला तरी पाणी न अडता कसं जाईल यासाठी आम्ही त्यांना वेळ मागितला होता, त्यांनी दिला नाही। मग अर्जाच्या स्वरूपाने पण दिलतो आम्ही, त्यांनी त्याची पण दखल घेतली नाही आणि मुळात ते सर्व झालं। रात्री 2 वाजल्यापासून आम्ही फोन करत आहे तरी कोणी आले नाही आणि आयुक्त साहेबांनी म्हणले की आमची टीम आहे, तर टीममध्ये अजूनही